खोर मुनी निलेशचंद्र, एक दिवस मराठे तुझी जीभ हासडतील. या जैन मुनी निलेशचंद्र याने आज एक बेताल वक्तव्य करून तमाम मराठे व शिवप्रेमीची सर्वांची तळपायाची आग मस्तकाला त्याने नेलेली आहे. या मुनी निलेशचंद्र याने असं वक्तव्य केलंय की मंत्री नितेश राणे यांची उंची शिवराया एवढी. अरे हरामखोर, तुला एक लक्षात आलं पाहिजे, तुला या टिल्लू नितेश राणेची जर तुलना शिवरायांशी करायची जर धमक होत असेल तर हरामखोर, तू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सह्याद्रीच्या कड्याकपारी पर्वत आणि डोंगर रांगांची जी उंची आहे ती आजही शिवछत्रपतींच्या महात्म्याची आणि शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाची उंची जी कधीच मोजू शकत नाही एवढी उंची आहे. आणि अशा शिवछत्रपतींची जर तुलना तू एखाद्या राज्यातील पामराशी जर करत असशील तर तुझ्या टिल्लू एवढ्या बुद्धीचा त्या ठिकाणी आम्हाला करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि वास्तविक हा हरामखोर हा तोच आहे जो त्या ठिकाणी जैन धर्मीयाच्या बाजूनं त्या ठिकाणी बोलत असताना वास्तविक आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही, परंतु जैन धर्मीयाची जर तत्व पाळमुळं जर बघितली तर अहिंसा परमो धर्म या तत्वावर त्या धर्माची त्या ठिकाणी नीव उभारलेली आहे. परंतु असा एखादा जैन मुनी जर मराठ्यांना ललकारण्याचं किंवा महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे राजे शिवछत्रपती यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांची जर तुलना एखाद्या टिल्लू एवढ्या नितेश राणेशी करत असेल तर या जैन मुनीला वेळ प्रसंगी चोप दिल्याशिवाय मराठी व शिवप्रेमी स्वस्थ बसणार नाहीत. आणि त्या मुनीनं त्या ठिकाणी कबूतरखान्याचा विषय मांडत असताना त्यानं बोललं होतं की जैन धर्म हा शांततेला प्राधान्य देणारा असून वेळ प्रसंगी गरज पडली तर शस्त्र उचलू. अरे हरामखोर, तुला एक लक्षात राहिलं पाहिजे की हे ते तमाम मराठी आहेत आणि शिवप्रेमी आहेत ज्यांना त्या ठिकाणी यांच्या रक्तामध्ये त्या ठिकाणी एक वेगळा संचार जो आहे शिवछत्रपतीचे फक्त नाव किंवा जयघोष घेतला तर उत्पन्न होतो. आणि त्यामुळं आम्हाला तलवारी असेल शस्त्र त्या ठिकाणी उचलूनच मराठ्यांनी हे साम्राज्य स्वराज्य उभं केलेलं आहे. त्यामुळं माझी या मुनीला हरामखोरला या माध्यमातून आव्हान आहे की जर अशी बेताल वक्तव्य तुम्ही करत असाल तर तुम्हाला मराठे तुमचा माज मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. कारण यापूर्वी काही दिवसापूर्वी एक जो नयन म्हणून मुनी आहे त्यानं देखील वक्तव्य केलं होतं की महाराणी ताराराणी ज्या आहेत त्या जैन धर्मीय होत्या. मग अशी बेताल वक्तव्य वारंवार करून जर ह्या मुनींना काय साध्य करायचंय आणि तसं जर त्यांची भूमिका असेल तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. जे मराठी आहेत ते त्यांना सुतासारखं सरळ करतील. त्याच्यामुळं या माध्यमातून आणखीन एक आव्हान आहे की मंत्री नितेश राणे हे सुद्धा मराठा आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि शिवप्रेमी असतील मराठी असतील यांच्या समोर या नितेश राणेनं देखील त्याची उघड भूमिका स्पष्ट करत शिवरायांची माझी तुलना होऊ शकत नाही आणि शिवरायांची कुणासोबतच तुलना होऊ शकत नाही या संदर्भाचं स्पष्टीकरण देखील त्यांनी देऊन या हरामखोरचा निषेध नोंदवला पाहिजे अशी तमाम शिवप्रेमी व मराठ्यांची विनंती आहे, आव्हान आहे.